दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। उड्डाणपूल रद्द केला म्हणून प्रसाद जाधव यांच्यावर गोळीबार करणे योग्य आहे का? आणि माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास त्या सर्वस्वी बडगुजर परिवार यांना जबाबदार धरावे। याची अक्कल पाहिजे एवढी की आपण कायदा आपल्याला माहित आहे किंवा नाही, आपण अर्धवट वकील आहात। प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणात नवीन खुलासे। राजकीय वर्तुळात एकच खळबळ। दक्ष न्यूजवर प्रशांत जाधव यांची विशेष मुलाखत। उड्डाणपूल रद्द केला म्हणून माझ्यावर गोळीबार करणे योग्य आहे का? माझ्या जीवाचे काही बरे वाईट झालं तर बडगुजर जबाबदार। प्रशांत जाधव यांची मुलाखत फक्त दक्ष न्यूजवर। सध्या नाशिक शहरात एका प्रकरणाची जोरदार चर्चा आहे, ती म्हणजे 2022 मध्ये प्रशांत जाधव यांच्यावर झालेला गोळीबार। या घटनेत त्यांच्या पायाला गंभीर जखम झाली होती। यावेळी एकूण 5 आरोपींवर गुन्हा दाखल झाला होता, ज्यापैकी काहींना पोलिसांनी काही दिवसांपूर्वी ताब्यात घेतले। त्यापैकी आरोपी अंकुश शेवाळेने एका व्हिडिओमध्ये पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत। त्याने दावा केला आहे की ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर यांचे नाव घ्यावे असा दबाव पोलिसांनी आणला आहे। या प्रकरणामुळे आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। प्रशांत जाधव यांनी दक्ष न्यूज सोबत दिलेल्या विशेष मुलाखतीत केले मोठे खुलासे। पाहुयात संपूर्ण मुलाखत। नमस्कार, सर्व नाशिककरांसाठी एक खेददायक बाब आहे, ती म्हणजे दिनांक 14 फेब्रुवारी 2022 रोजी माझ्यावर नवीन नाशिकमधील उपेंद्रनगर या ठिकाणी रात्रीच्या वेळी गोळीबार झाला होता। त्या गोळीबारामध्ये मला 2 गोळ्या लागल्या होत्या, त्याच्यामध्ये मी जखमी झालो आणि उपचाराकरता कल्पतरू हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट झालो। उपचार चालू असतानाच सदरची बातमी पोलिसांपर्यंत पोहोचली आणि त्या ठिकाणी पोलीस आले व माझ्यावर झालेला प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा अंबड पोलीस स्टेशन दाखल झाला। दाखल झालेल्या गुन्हाच्या अनुषंगाने नाशिक शहरातील क्राईम ब्रँच असेल किंवा पोलीस आयुक्तालय हद्दीमधील सर्व पोलीस तपास करत होते। मागील 30 महिन्यांपासून माझ्यावर गोळीबार कोणी केला याबाबत नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून 700 ते 800 रेकॉर्डवरचे जे गुन्हेगार आहेत त्यांची तपासणी केली गेली आणि त्या तपासणी दरम्यान मागील 15 ते 20 दिवसापूर्वी उपनगर येथील रेकॉर्डवरील एक गुन्हेगार याबाबत पोलिसांना संशयास्पद माहिती मिळाली। त्यानंतर गुंडा स्क्वॉडचे प्रमुख मोहिते साहेब यांनी त्यास ताब्यात घेतले आणि चौकशी करून विचारपूस केली असता त्यांनी माझ्यावर जो गोळीबार झालाय त्या घटनेबाबत गुंडा स्क्वॉडचे प्रमुख मोहिते साहेब व त्यांच्या टीमला माहिती दिली। त्यानंतर मोहिते साहेबांनी सदरील आरोपीला अंबड पोलीस स्टेशन येथे हजर केले व अंबड पोलिसांनी त्या आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी मिळाली। त्याच्या पोलीस कोठडी दरम्यान त्याने माझ्यावर गोळीबार कोणी करायला सांगितला, माझ्यावर गोळीबार कोणी केला, गोळीबार करत असताना काय काय ऍक्टिव्हिटी झाल्या ही सर्व माहिती पोलिसांना दिली। त्या अनुषंगाने पोलिसांनी नाशिक मध्यवर्ती कारागृहातून 2 आरोपींना अटक केली। त्यांना अटक केल्यानंतर त्यांनाही न्यायालयात हजर केले। त्यानंतर त्यांनाही पोलीस कोठडी देण्यात आली। न्यायालयातून आणलेल्या आरोपींनी पोलीस कोठडी दरम्यान माझ्यावर गोळीबारासाठी केलेला प्लॅन, त्यांना दिलेली सुपारी आणि पूर्ण 10 ते 15 दिनक्रम माझ्याविषयी चाललेली ऍक्टिव्हिटी सर्व पोलिसांना तपासामध्ये सांगितली। तो तपास चालू असतानाच या सर्व घटनेला जे लोक प्रोत्साहन करत होते, ज्या लोकांनी पैसे पुरवले, त्यातील एक आरोपी हा पोलिसांच्या हाती लागला, त्यालाही पोलिसांनी पकडले। त्याच्यानंतर त्याच्या तपासामधून एक माहिती मिळाली आणि सिडकोतील अंकुश शेवाळे हा जो दीपक बडगुजर आणि सुधाकर बडगुजर यांचे आर्थिक व्यवहार सांभाळतो, याला अटक करण्यात आली। त्याच्या अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर केले। न्यायालयात हजर केल्यानंतर अंकुश शेवाळे याला 7 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली। पोलीस कोठडी दरम्यान अंकुश शेवाळे याने माझी सुपारी ज्या लोकांना
दिली, त्या लोकांना किती पैसे दिले, कसे पैसे दिले याबाबतची सर्व माहिती पोलिसांना दिली. ही माहिती देत असताना अंकुश शेवाळेने माझे काही फोटोग्राफ्स, माझे काही व्हिडिओ हे सुद्धा या घटनेतील जे आरोपी आहेत त्यांना पोस्ट केले, त्यांना दिले, काहींच्या प्रिंटआउट्स मारून दिला. हा सर्व उद्देश काय होता, यासाठी पोलिसांचा तपास चालू होता. तपास चालू असताना 7 दिवसाची पोलीस कस्टडी संपली आणि पुन्हा न्यायालयामध्ये अंकुश शेवाळे व दुसऱ्या आरोपीला आणण्यात आले. न्यायालयात आरोपींना आणल्यानंतर आरोपींनी न्यायालयात सांगितले की आम्हाला मारहाण झाली, त्यामुळे न्यायालयाने आदेश करून अंकुश शेवाळे यास नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये मेडिकल तपासणीसाठी पाठवले आणि पुन्हा न्यायालयात हजर केले. त्यानंतर न्यायालयाने पुन्हा त्यांना 7 दिवसाची पोलीस कोठडी दिली. या सर्व घटनेमध्ये मी स्वतः न्यायालयाच्या आवारात उपस्थित होतो. मी न्यायालयाच्या आवारात उपस्थित असताना त्या ठिकाणी एक संशयित इसम तब्येतशीर साधारणतः 45 वयोगटातला, दाढी वाढवलेला माझ्याकडे खूप रागाने बघत होता. तर मी त्याला विचारले की तू माझ्याकडे का रागाने बघतोय, तू कोण आहेस? तर त्यांनी मला शिव्या द्यायला सुरुवात केली. आणि त्यानंतर अंकुश शेवाळे याचे दाजी पाटील, कल्पेश पाटील आणि त्यांची बहीण त्या ठिकाणी आल्या. त्यांच्या बहिणीने माझ्याशी असं सांगितले की दादा, ही कोर्टाची कार्यवाही आहे, आपण बघू, आपल्याला वाद करायचे नाही. मी पण बोललो ताई आपल्याला कुठले वाद करायचे नाही, पण या लोकांना सांगा माझ्याकडे असं रागाने बघू नका, खुन्नस देऊ नका मला. तेव्हाच अंकुश शेवाळे दाजी यांनी मला मारहाण करायला सुरुवात केली आणि मला शिवीगाळ केली. तुला बघून घेतो, यावेळेस तुझ्या मांडीत गोळ्या मारल्या होत्या, पुढे वेळेस तुझ्या छातीत गोळ्या मारू, असे मला बोलले. त्यानंतर मी लगेचच सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे गेलो. सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे मला जी काही शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण झाली त्याबाबतची अदखलपात्र गुन्ह्याची नोंद मी सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे केली. त्यावेळी मला त्या संशयितांचे नाव माहीत नव्हते, म्हणून अज्ञात लोकांच्या नावाने मी फिर्याद दिली. हा सगळा प्रकार झाल्यानंतर 2 दिवसांनी मला समजतंय की माझ्या विरुद्ध षडयंत्र चालू केले, राजकारण चालू केले. आणि अंकुश शेवाळेच्या बहिणीने अर्ज दिला की मी त्यांना काहीतरी बोललो, म्हटलो, असं काही तक्रार अर्ज दिला. आणि मला काही पत्रकारांनी सांगितले की तुमच्यावर काही गुन्हा दाखल होणार आहे. म्हणजे हे षडयंत्र चालू झाले. आणि त्यानंतर शिवसेना महिला आघाडीच्या नाईक म्हणून एक महिला आहेत, त्यांनी काही महिलांना एकत्र जमा करून नाशिक शहर पोलीस आयुक्तांच्या मान्य आदेशाचे पालन न करता दांडगाईने जबरदस्तीने महिला एकत्र करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंडप लावून कुठली परवानगी न घेता महिलांनी एकत्र केलं. त्या ठिकाणी सर्व पक्षातील पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेवले आणि आपण सरकारच्या, शासनाच्या विरोधात मोर्चा घेत आहोत असे सांगितले. आणि सदर मोर्चा चालू असताना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्या भेटीदरम्यान त्यांनी माझ्याविषयी काही मुद्दे उपस्थित केले. त्या मुद्द्यांपैकी काही मुद्दे असे आहेत की त्या मुद्द्यांना काही तथ्य नाहीच किंवा काही मजाच नाही. त्यापैकी एक मुद्दा मी आपल्याला ऑलरेडी सांगितलेला आहे. सदरच्या मुद्द्यामध्ये न्यायालयाच्या आवारामध्ये मला जी काही मारहाण झाली किंवा शिवीगाळ झाली, मी फिर्यादी आहे. फिर्यादीला कायद्याचं रक्षण करायला पोलीस पाहिजे. फिर्यादीसाठी कोणी धमकी नाही दिली पाहिजे. फिर्यादीला कोणी दबाव नाही टाकला पाहिजे. फिर्यादीवर कोणी बळजबरी नाही केली पाहिजे. असे काही नियम आहेत. त्या सर्व नियमांचं पालन करण्याचं सोडून कायदा मोडून जे गुंड लोक आणले होते त्या लोकांनी कोर्टाच्या आवारामध्ये धिंगाणा घातला. त्याबाबतची मी तक्रार सरकारवाडा पोलीस स्टेशनला दिलेली आहे. त्यानंतर त्यांनी देवळीकाम पोलीस स्टेशन येथे एक गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्यासंदर्भात काही पत्रकारांना खोटी माहिती दिली की प्रशांत जाधव हा खंडणीखोर आहे, प्रशांत जाधववर खंडणीचा गुन्हा देवळी कॅम्प पोलीस स्टेशनला दाखल आहे. तर माझ्यावर देवळी कॅम्प पोलीस स्टेशन येथे कुठलाही खंडणीचा गुन्हा दाखल नव्हता, हे मी तुम्हाला सांगतो. माझ्यावर देवळी कॅम्प पोलीस स्टेशन येथे 24 मार्च 2019 रोजी जो गुन्हा दाखल झाला होता त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने मी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद घेतली आणि आमच्यावर जो गुन्हा दाखल झाला होता त्या गुन्ह्यातील FIR क्वॅशिंगसाठी न्यायालयाला अर्ज केला. अर्जानंतर दिनांक 30 एप्रिल 2019 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने तो अर्ज मान्य करून आमची FIR रद्द केली.
त्यामुळे त्या गुन्ह्याचा कुठलाही चार्जशीट बनला नाही किंवा ती केस कोर्ट कचेरीत कुठेही आली नाही. त्यामुळे असा कुठलाही गुन्हा माझ्यावर खंडणीचा नव्हता आणि नाही, ही बाब मी सर्व नाशिककरांपर्यंत पोहोचवू शकतो. त्यानंतरचा मुद्दा आहे की वकिली व्यवसायामध्ये सनद मिळवण्यासाठी मी कुठल्या तरी पोलीस स्टेशनची खोटी NOC घेतली. तर हे एका त्या आहेर म्हणून वकील आहे त्यांनी मुद्दा मांडला. तर माझं सर्व वकील बांधवांनाही सांगणे, नाशिक शहर जनतेला सांगणे, ज्या वेळेला आपण सनद घेतो त्यावेळेला आपल्याला कुठल्याही पोलीस स्टेशनची NOC लागत नाही. वकिलाला याची अक्कल पाहिजे एवढी की आपण कायदा आपल्याला माहीत आहे किंवा नाही, आपण अर्धवट वकील आहात का, लोकांपर्यंत आपण चुकीची माहिती का पोहोचवतात. तर कुठल्याही वकिलाला सनद घेण्याकरता कुठल्याही पोलीस स्टेशनची NOC लागत नाही. त्यामुळे मी कुठल्याही पोलीस स्टेशनची NOC घेतलेली नाही. त्यानंतर त्यांचा असा मुद्दा आहे की मी अपसंपदा जमा केली आहे. जर आपण अपसंपदेबाबत बोलत असाल तर माझं असं म्हणणं आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे 2023 मध्ये नाशिक शहरामध्ये एक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे एक गुन्हा दाखल झाला होता आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने सरकारवाडा पोलीस स्टेशन या हद्दीमध्ये 120B 420 466 468 तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 13(1)(ड)(1) 13(1)(ड)(2) 13(2) 471 याप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्यामध्ये आरोपी नामे सुधाकर भिका बडगुजर, साहेबराव रामदास शिंदे व सुरेश भिका चव्हाण या 3 आरोपींना गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस पकडण्यासाठी गेले होते. हा गुन्हा आहे अपसंपदेचा. म्हणजेच अपसंपदा कोणी कमवली हे नाशिककरांना माहिती आहे आणि माहिती पाहिजे. आपण जर बघितलं तर नाशिक शहरामध्ये बडगुजर परिवार हा मागील 15-20 वर्षापूर्वी आलेला असेल. नगरसेवक झाल्यानंतर त्यांनी इतके पैसे कमवले, इतकी प्रॉपर्टी कमवली. हे सर्व त्यांनी कसं कमवलं, काय कमवलं, नेमके ते काय करतात, त्यांची कसली फॅक्टरी आहे, त्यांच्याकडे एवढा पैसा कुठून आला, 10 बंगले कुठून झाले, त्यांच्या 10 गाड्या कुठून आल्या, दरवर्षाला एक गाडी ते कुठून घेतात, आमदाराला कसं ते ब्लॅकमेल करतात, नगरसेवकांना ते कसं ब्लॅकमेल करतात, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कसं ब्लॅकमेल करतात, त्यांचा पैसा येण्याचा उगम काय आहे, त्यांचा आर्थिक सोर्स काय आहे, त्यांचं प्रत्येक ठिकाणी ऑफिस आहे, प्रत्येक ठिकाणी जागा आहे, प्रत्येक ठिकाणी रिसोर्ट आहे, मग इतका पैसा त्यांच्याकडे कुठून येतो. याबाबत नाशिककरांनी त्यांना हा प्रश्न विचारायला हवा. पण नाशिककरांच्या मनामध्ये कुठला तरी संभ्रम निर्माण करायचा आणि माझ्याविषयी लोकांमध्ये वाईट भावना निर्माण करायची या उद्देशाने त्यांनी 2 जे आहेत, एक नाईक म्हणून महिला आणि एक आयर म्हणून श्रीकोतेज आहे, यांना माझ्या विरोधात मीडियासमोर बोलायला लावलं. मीडियासमोर बोलताना त्यांच्याकडे माझ्याविषयी कुठलाही पुरावा नाही, कुठल्याही पुराव्याच्या आधारे ते आतापर्यंत बोललेले नाही. माझ्यावर नाशिक शहरामध्ये किंवा महाराष्ट्र असेल किंवा भारतामध्ये कुठल्याही प्रकारची NC ही दाखल नाही किंवा तक्रार अर्जही कुठे दाखल नाही. तर माझ्याविषयी इतकं त्यांनी का नाशिक शहरामध्ये बदनामी केली आहे, याचं कारण एकच आहे की आपल्या मुलाला सदरच्या गुन्ह्यामधून वाचवण्यासाठी व फिर्यादीला बदनाम करण्यासाठी बडगुजर परिवाराकडनं हे सगळे प्रकार चाललेले आहेत. त्यानंतर त्यांचा एक मुद्दा होता की प्रशांत जाधव यांनी 20पेक्षा जास्त मांसच्या व्यापाऱ्याकडनं खंडणी घेतली, त्याचे पुरावे आमच्याकडे आहे. तुमच्याकडे जर कुठलाही माझा पुरावा असेल तर तुम्ही तात्काळ माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करा, खोटारडे आरोप माझ्याविषयी करू नका. जर श्रुती नाईक आणि मनोज आयर यांच्याकडे माझ्याविषयीचे काही पुरावे होते किंवा आहेत तर त्यांनी मागील 2.5 वर्षात किंवा नाशिक शहरात जोपासून मी सामाजिक काम करतो त्यावेळेला कुठल्या पोलीस आयुक्तांना, कुठल्या जिल्हाधिकाऱ्यांना, कुठल्या पोलीस निरीक्षकांना माझ्याविषयी तक्रार अर्ज केले आहेत का नाही केले, आजच तक्रार अर्ज का केले. ज्या दिवशी सुधाकर बडगुजर यांच्या मुलाचं नाव आहे, दीपक बडगुजरचं या गुन्ह्यामध्ये समावेश आहे, त्या दिवशीच का तुम्ही आंदोलन करताय, त्या दिवशीच तुम्ही का मोर्चे काढतात. म्हणजे सरासर याच्यामध्ये हेच आहे की प्रशांत जाधव यांना बदनाम करायचं, माझी प्रतिमा मलिन करायची, नाशिक शहरामध्ये लोकांना असं दाखवायचं की प्रशांत जाधव हा गुन्हेगार आहे, हा बदनाम आहे, हा खंडणीखोर आहे आणि पत्रकारांमध्ये दिशाभूल करून कुठल्या तरी बातम्या छापायला लावायच्या. एकाही बातमीला बेस नाही, बेस नसलेल्या बेसलेस बातम्या. तर माझी पत्रकार बांधवांना विनंती की आपण कुठली बातमी छापताना कमीत कमी विचार केला पाहिजे की आपण काय छापतोय, कोणाच्या सांगण्यावरून छापतोय. उद्या कोणी उठून काही पत्र देईल तर आपण ते ऍक्सेप्ट कराल का.
तर पत्रकार बांधवांना विनंती की अर्धवट माहितीचे अधिकारी आपण काही बातमी छापू नका. दुसरी गोष्ट अशी सांगितलेली की पवन परदेशी, सचिन करंजे आणि शिरसाट अंमलदार यांना मी सांगितले आणि मग त्यांनी आरोपींना मारहाण केली. मी काही त्यांचा बॉस नाहीये, मी काही पोलीस अधिकारी नाहीये, मी काही पोलीस आयुक्त नाहीये. माझ्या सांगण्यावरून पोलीस आरोपींना मारू शकत नाही किंवा आरोपीला जर मारले असते तर तसं निष्पन्न झाले असते. त्यांनी माझे आणि पवन परदेशी, सचिन करंजे यांचे काही फोटोग्राफ मीडियाला दिले. त्या फोटोमध्ये मी वाढदिवस साजरा करतोय, केक भरवतोय किंवा अंगावर शाल टाकतोय. याच्यामध्ये पोलीस पण गुन्हेगार नाही आणि मी पण गुन्हेगार नाही. तर मग याच्यातून तुम्हाला काय दाखवायचं नेमकं? ह्या 2 फोटोमध्ये तुम्ही आमच्याविषयी नाशिक शहरात काय दाखवू इच्छित आहे नेमकं? असं आपला याच्या मागचा नेमका उद्देश काय? प्रशांत जाधव गुन्हेगार नाहीच, पोलीस गुन्हेगार नाहीच. मी वकील व्यवसायात आहे, सामाजिक कार्य करतो, पोलिसांचे आमचे नेहमी संपर्क येतो. काही गोष्टींमध्ये आम्हाला पोलिसांपर्यंत जावं लागतं, काही गोष्टींमध्ये पोलिसांना आमच्यापर्यंत यावं लागतं. काही वेळा आम्हाला पोलिसांची मदत लागते आणि काही वेळेला पोलिसांना आमची मदत लागते. या सर्व गोष्टींमधून मैत्री तयार होते आणि वाढदिवस साजरा करणे ही काही चुकीची गोष्ट नाही किंवा पाप नाही, अशा काही गोष्टी नाही. तर वाढदिवस साजरा केला असेल ते फोटोग्राफ्स देऊन तुम्ही याच्यातून काय सिद्ध करतात? कॉन्टॅक्ट पोलिसांसोबत आहेच, नुसते पोलिसांसोबत नाही, पोलीस आयुक्तांपासून पोलीस कॉन्स्टेबल पर्यंत सर्वांसोबत माझे फोटो आहे. मग तुम्ही ते फोटो द्याल का? त्यानंतर महसूल विभागाच्या जिल्हाधिकाऱ्यापासून जिल्हाधिकाऱ्यात काम करणाऱ्या शिपायापर्यंत माझे फोटो आहे. मनपाच्या आयुक्तापासून मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यापर्यंत माझे फोटो आहेत. प्रत्येक विभागातल्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यापासून माझे खालीपर्यंत संबंध आहेत. जर आपण बघितलं मुख्यमंत्र्यापासून तर शाखा अध्यक्षापर्यंत माझे फोटो आहेत. म्हणजे प्रत्येक पक्षातील राजकीय लोक असतील किंवा सरकारी कर्मचारी, कार्यालयातले अधिकारी कर्मचारी, त्यांच्यासोबत माझे फोटो आहे. हे फोटो दाखवून आपण काय करणार आहे? जर मी कुठला गुन्हा केला, मी गुन्ह्यात पळून गेलो आणि मी फरार असताना जर त्या पोलिसांसोबत फोटो काढला तर हे चुकीचं आहे. त्यावेळेला आपण हा दोष माझ्यावर देऊ शकतो. त्यानंतर एक कुठली तरी महिला आहे, त्याच्यावर मी काही अन्याय अत्याचार केले का याबाबत सखोल चौकशीबाबत कुठल्याही पुरुषाने कुठल्याही महिलेवर अत्याचार केले तर पोलीस स्टेशनचे दरवाजे 24 तास उघडे असतात. तसा माझ्यावर गुन्हा दाखल असतात, तसा माझ्या विरुद्ध अर्ज असतात. असे कुठलेही काही प्रकार झालेले नाही. अजून एक प्रकार, गंगापूर पोलीस स्टेशनला कुठला तरी एक गुन्हा दाखल 376चा. त्या प्रकरणामध्ये प्रशांत जाधव यांच्या सहकार्याने 25 लाख रुपयाची खंडणी मागितली. 25 लाख रुपयाची खंडणी जर मी मागितली असती तर त्या लोकांनी मला दिली असती का? 25 लाख रुपये कोणी देऊ शकतं का? आणि असा कुठला गुन्हा गंगापूर पोलीस स्टेशन झाला का त्या गुन्ह्याच्या वेळेला मी तिथं उपलब्ध होतो? मी त्या ठिकाणी गेलेलोच नाही, तो प्रकार मला माहिती नाही. आजपर्यंत गंगापूर पोलीस स्टेशनला 376 म्हणजे बलात्काराच्या गुन्ह्याकरता मी आरोपीच्या बाजूने गेलोय कधी ना फिर्यादीच्या बाजूने गेलोय. माझ्याकडे अशी कुठलीही महिला आली नाही किंवा असं कुठलंही प्रतिष्ठित कुटुंब आलं नाही का मी ज्यांच्याकडनं पैसे मागितले आणि कोणी आम्हाला पैसे दिले. ते सगळं थोतांड चालू आहे. याच्या मागे फक्त एकच कारण आहे की प्रशांत जाधव यांना बदनाम करणे आणि बदनाम करून समाजामध्ये माझी प्रतिमा मलिन करणे. आपण जर बघितलं, कोण आहे श्रुती नाईक? ही श्रुती नाईक दरोडेखोर आहे. कोण आहे श्रुती नाईक? श्रुती नाईकवर इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये आतापर्यंत असंख्य गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी गुन्हा रजिस्टर नंबर 103/2023 हा दाखल आहे. दुसरा गुन्हा 196/2022 हाही गुन्हा दाखल आहे. तिसरा गुन्हा 280/2023 हा दाखल आहे. चौथा गुन्हा हा 499 IPC प्रमाणे दाखल आहे. म्हणजे श्रुती नाईक गुन्हेगार प्रवृत्तीची महिला आहे. ती पैसे दिले का कोणाची बदनामी करायला तयार होते. श्रुती नाईकनी नाशिक शहरातल्या चांगल्या लोकांच्या विरोधामध्ये विविध पोलीस स्टेशनमध्ये छेड काढल्या प्रकारे तक्रार अर्ज दिले. ते तक्रार अर्ज पोलिसांनी फाईल केले. ह्या गोष्टींना कुठलंच काही व्हॅल्यू नाही. फक्त बदनाम करणे किंवा बदनाम करून त्या लोकांकडनं पैसे उकळणे म्हणजे खंडणी उकळणे अशा प्रकारे श्रुती नाईक करते. श्रुती नाईकचा जो ड्रायव्हर आहे तो एका गुन्ह्यामध्ये फरार आहे. त्याने अजूनपर्यंत जामीन घेतला नाही. माझे पोलीस बांधवांना विनंती, त्याचं नाव पण पोलिसांना देतो मी, तात्काळ त्याला अटक करावी आणि ज्या महिलेची कोणत्या छेड काढली त्या गुन्ह्यात काय प्रकार झाले याची सखोल चौकशी करतो. त्यानंतर जो मनोज आयर आहे, या मनोज आयरने इगतपुरी आणि घोटी येथील सर्व शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे. फसवणूक करून पैसा कमवला आहे. या मनोज आयरच्या विरोधामध्ये विविध पोलीस स्टेशनमध्ये अनेक प्रकारचे अर्ज पेंडिंग आहेत. मनोज आयर हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. मनोज आयर हा अर्धवट आहे. मनोज आयरने सर्व शेतकरी बांधवांना फसवलेले आहे. ज्यांनी ज्या लोकांचे पैसे बुडवले मनोज आयरने त्या लोकांनी मला संपर्क केला होता, पण मी त्या लोकांना सांगितले की मनोज आयर हा वकील आहे, आमचा मित्र नातेवाईक आहे, म्हणून मनोज आयरच्या विरोधामध्ये मी त्या लोकांना मदत केलेली नाही. पण मनोज आयरचे हे कृत्य नक्कीच बाहेर येतील
आणि मनोज आयरवर पण कार्यवाही होईल. मनोज आयर हा अर्धवट आहे, त्याला कायद्याचं कुठलंही नॉलेज नाही, म्हणून तो म्हणतो की सनद घेताना प्रशांत जाधव यांनी कुठल्या पोलीस स्टेशनकडून खोटी NOC घेतली. त्याला एवढी अक्कल नाही की सनद घेताना NOC लागत नाही. हा कसा वकील झाला याबाबत माझ्यावर संशय. आणि मनोज आयरवर सिव्हिलचे 2 मॅटर कोर्टामध्ये पेंडिंग आहे. तिसरी गोष्ट अशी की जे सुधाकर बडगुजर आहेत, ज्यांनी आपल्या मुलाला वाचवण्याकरता जो नाशिक शहरामध्ये उपक्रम चालू केला आहे, कोणाला तरी मॅनेज करायचं, त्याला थोडे पैसे द्यायचे, त्याला कुठलं तरी पत्रकार परिषद घ्यायला लावायचे, त्याला प्रशांत जाधव फिरतविषयी उलटं पालटं बोलायला लावायचं. आणि ह्या सुधाकर बडगुजर यांच्यावर नाशिक शहरामध्ये विविध पोलीस स्टेशनमध्ये जवळपास 28 गुन्हे दाखल आहेत. 28 गुन्हे दाखल असलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार खुलेआम फिरतो आहे. त्याच्या मुलाला पळून जाण्याकरता सुधाकर बडगुजर यांनी मदत केलेली आहे. माझी पोलिसांना विनंती आहे का दीपक बडगुजरला अटक करण्याकरता आपण सुधाकर बडगुजर यांना चौकशीला बोलवावे. त्यांच्या ड्रायव्हरचा जवळपास असणाऱ्या लबाड लांडग्यांचा मोबाईल चेक करावा. दीपक बडगुजर एका दिवसामध्ये पोलिसांच्या ताब्यात राहील. सुधाकर बडगुजर यांनी बऱ्याच ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांना अवैध धंदे टाकून दिलेले. ज्या मुलांना त्यांनी महापालिकेमध्ये ठेकेदार पद्धत नोकरीला ठेवलं आहे, ते मुलं कधीच नोकरी करत नाही. ते मुलं बडगुजरच्या अवतीभोवती पोलीस स्टेशनला, कोर्टामध्ये चक्रा मारत असतात. ते लोक महापालिकेची फसवणूक करतात. ते लोक आपली ड्युटी करत नाही. माझं नाशिक शहरातील तमाम नागरिकांना एकच सांगणं आहे की माझ्यावर केलेले आरोप हे तथ्यही नाहीत. ज्यांना कुठली अक्कल नाही असे लोक माझ्यावर आरोप करत आहेत. मी तर नाशिक पोलिसांना धन्यवाद देईन की माझ्यासारखा सामान्य कुटुंबातील मुलगा ज्याच्यावर गोळीबार होतो, कुठलाही राजकीय वारसा नसताना मी त्याविरुद्ध लढा देतो. आणि लढा देत असताना 30 महिन्यानंतर आरोपी सापडतात. जोपर्यंत अंकुश शेवाळे आरोपी सापडला तोपर्यंत शिवसेनेच्या वतीने एकही मोर्चा काढण्यात आलेला नाही. तोपर्यंत शिवसेनेच्या वतीने एकही निवेदन देण्यात आलेलं नाही. ज्या वेळेला अंकुश शेवाळे तपासामध्ये दीपक बडगुजरचं नाव घेतो, अजून एक आरोपी दीपक बडगुजरचं नाव घेतो, त्याच वेळेला का मोर्चा निघतो, त्याच वेळेला का आंदोलन होतं? मग आपल्या मुलाला वाचवण्याकरता आपण आपल्या पक्षाचा फायदा घेतोय का? आपण यामध्ये का राजकारण करत आहोत? आपण नाशिककरांना का दिशाभूल करत आहोत? आपल्या पदाधिकाऱ्यांना आपण सांगतो वेगळं, इथं जागेवरला वेगळं सांगतो. खोट्या सह्या मारल्या त्याच्यावर. काही महिलांच्या खोट्या सह्या आहेत, ज्या महिला आलेल्या पण नाही, त्यांचं नाव टाकून सह्या मारलेल्या आहेत. म्हणजे हा काय प्रकार आहे? दीपक बडगुजरला अटक झाली म्हणून महिला आघाडी रस्त्यावर उतरणार आहे. म्हणजे आरोपीच्या पाठीशी महिला आघाडी आहे का? शिवसेना आरोपीला पाठीशी घालते का? स्वर्गीय बाळासाहेबांनी ज्यांनी गुन्हे केले त्यांच्या कधीच पाठीशी उभे राहिले, त्यांना कधीच साथ दिलेली नाही. गुन्हा केला त्यांनी मान्यच करायला लावलेला आहे. आणि हे असे लोक जर नाशिक शहरामध्ये सुपारा देऊन सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्त्यांना गोळीबार करायला लावतील, त्यांना मारून टाकायला लावतील, तर याच्या मागचा नेमका यांचा उद्देश काय? ह्या दीपक बडगुजरमुळं नवीन नाशिकचं, सातपूरचं पूर्ण राजकारण बिघडून गेलेलं आहे. या दीपक बडगुजरमुळं असंख्य मुलं आज जेलमध्ये आहेत. ह्याच दीपक बडगुजरमुळं असंख्य मुलांवर मोक्या अंतर्गत कारवाई झालेली आहे. मग हा दीपक बडगुजर असं का करतो? लोकांना गुन्हेगारीच्या प्रवृत्तीला जायला का लावतो? दीपक बडगुजरचे चाललेले कारनामे नाशिक शहरामध्ये आता याच्यानंतर चालणार नाही. दीपक बडगुजरचे कॉल डिटेल्स जर चेक केले, त्याच्याकडे 2-4 नंबर आहेत, तर त्याचे कोणाकोणाशी कॉन्टॅक्ट्स आहेत हे पोलिसांच्या लक्षात येईल. पोलिसांनी अतिशय छान तपास केलेला आहे. पोलिसांचा जो तपास आहे तो पूर्ण नाशिक शहराला आवडलेला आहे, मलाही आवडलेला आहे. माझ्याकडनं कुठल्याही पोलिसांनी चहा पण पिला नाही. अतिशय योग्य रीतीने कायद्याला धरून सर्वांना आवडेल असा व गुन्हेगारापर्यंत, मुख्य सूत्रधारापर्यंत, मुख्य सुपारी बाजापर्यंत पोहोचण्यासाठी नाशिक शहरातील पोलिसांचा तपास चालू आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी खूप काम केले. रात्रंदिवस पोलिसांनी काम केले. माझ्या माहितीप्रमाणे काही पोलिसांनी जेवण पण केले नाही. विशेष गोष्ट म्हणजे नाशिक शहराचे जे आपले पोलीस आयुक्त आहेत त्यांनी स्वतः या प्रकरणामध्ये लक्ष घातलेलं आहे. गोळीबार करणे ही सोपी गोष्ट नाही. उलट शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ही तक्रार मुंबईला जाऊन, मातोश्रीला जाऊन
उद्धव ठाकरे साहेबांना सांगितली पाहिजे. मी आपल्या मार्फत विनंती करतो की ठाकरे साहेब आपल्या जिल्हा प्रमुखाला समजावा, आपल्या मुलासाठी बालहट्ट करू नका. त्यांनी गुन्हा केला आहे तो स्वीकारा, आपण न्यायालयात दाद मागा. पण फिर्यादीवर अशा प्रकारचं ॲलिगेशन करणारा नाशिकमधील सुधाकर बडगुजर हा पहिलाच नेता आहे. सुधाकर बडगुजर यांनी नाशिक शहरामध्ये, नवीन नाशिकमध्ये धुमाकूळ घातला, जी गुन्हेगारी वाढवली, जे गुन्हेगार पोहोचतात, त्यामुळे सर्व तरुणांचे जीवन धोक्यात चाललेलं आहे. सुधाकर बडगुजर व त्यांच्या परिवारापासून व त्यांच्या काही चेलेचापाड्यांपासून माझ्या जीवाला धोका आहे. माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर भिकाजी बडगुजर, दीपक सुधाकर बडगुजर, मयूर सुधाकर बडगुजर व त्यांचे जे चेलेचापाटे आहे हे जबाबदार राहतील. माझ्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त द्यावा असे मी पोलीस आयुक्तांना आपल्या मार्फत विनंती करतो. आणि माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास त्या सर्वस्वी बडगुजर परिवार यांना जबाबदार धरावे व मला न्याय मिळवण्यासाठी सर्व नाशिककरांनी ताकदीने माझ्या पाठीमागे उभे राहावे. ज्यांना ज्यांना शक्य होईल, ज्यांना ज्यांना शक्य होणार नाही, त्या सर्व लोकांनी नाशिक जिल्हाधिकारी असतील, पोलीस आयुक्त असतील यांना निवेदनाद्वारे झालेल्या गुन्ह्यामध्ये सखोल चौकशी करून आरोपींना अटक करण्याकरता निवेदन द्यावे ही माझी विनंती आहे. यासाठी मी कोणाला फोर्स करणार नाही किंवा कोणाला फोनही करणार नाही. मी बडगुजर पॅटर्न इथे वापरणार नाही. तमाम नाशिककरांना माझी हात जोडून विनंती आहे, एका गरीब सामाजिक माहिती अधिकारात काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे आपण उभे राहावे, जेणेकरून भविष्यामध्ये अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला या नाशिक शहरामध्ये तरुण शिल्लक राहिले पाहिजे. जर माझ्यासारख्या तरुणांना गोळे मारून ठार करले तर भविष्यामध्ये आपला आवाज, आपला ताकद ही कमी करण्यासाठी हे लोक असेच प्रयत्न करतील. आणि वंचित लोक आहेत ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होतो त्यांच्यासाठी मदत करायला या नाशिक शहरामध्ये कुणीच उरणार नाही. फक्त उड्डाणपूल रद्द केला म्हणून प्रशांत जाधव यांच्यावर गोळीबार करणे योग्य आहे का? आज प्रशांत जाधव गोळीबार केला, तुम्ही उद्या कोणावर गोळीबार करणार होते, परवा कोणावर गोळीबार करणार होते, किती लोकांना तुम्ही मारणार होते? हीच गोष्ट बडगुजर यांना पटते का? सुधाकर बडगुजर यांनी आतापर्यंत माझ्यासोबत विविध लोकांच्या मार्फत संपर्क करण्याचा प्रयत्न केला. संपर्क करून ते बोलतात वेगळं आणि इकडे वेगळी ॲक्टिव्हिटी करतात, शिवसेना कार्यातील लोकांना फोन लावतात. त्यांच्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या पक्षाची प्रतिमा नाशिकमध्ये मलिन होत चालली आहे. माझी तर ठाकरे साहेबांना विनंती असेल की तुम्ही असा गुन्हेगार जिल्हा प्रमुख तात्काळ बदलून या नाशिक शहराला, जो खरंच शिवसैनिक आहे मूळचा, जो लहानपणापासून शिवसेनेचं काम करतो, जो खरंच शाखा प्रमुखपासून शिवसेनेचं काम करतो, अशा कुठल्या तरी माणसाला नाशिकचा जिल्हा प्रमुख बनवा. फक्त या माणसाकडे पैसे आहे, पैशाच्या जोरावर असं जर केलं तर येत्या काळामध्ये शिवसेना ठाकरे गटाची प्रतिमा अजून मलिन होत जाईल. आणि ह्या सर्व गोष्टींमुळे शिवसेना आणि ठाकरे परिवार नाशिक शहरातील लोक नाराज राहतील. माझी पोलिसांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की दीपक बडगुजर याला लवकरात लवकर अटक करावी, त्याला कुठलीही सोय देऊ नये. त्याच्या घरातील सर्वांचे मोबाईल चेक केले तर दीपक बडगुजर मला नाही वाटत पोलिसांना आणायला 5 तास 4 तास लागतील. त्याच्यात पोलिसांनी जे अट्टल गुन्हेगार आहे ते पकडून आणले तर दीपक बडगुजर पोलिसांसाठी कुठलाच विषय नाही, ते एक तासात आणतील. आणि ज्या पोलिसांनी, ज्या सामाजिक कार्यकर्त्यांनी, ज्या वकील बांधवांनी, ज्या पत्रकार बंधूंनी माझी बाजू मांडण्याकरता मला मदत केली, त्या सर्वांचे मी आपल्या मार्फत आभार मानतो. अशीच साथ राहू द्या आणि दीपक बडगुजरला लवकर पकडावा ही विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय